नमस्कार ट्रेडर्स. मी आज तुम्हाला सांगणार आहे जे आपले युजर्स आहे द वेवचर इंडिकेटर यूज करणार आहे त्यांच्यासाठी मी घेऊन आलो होतो आपली प्रॉफिटेबल सिक्रेट स्ट्रॅटर्जी. सिक्रेट स्ट्रॅटर्जी म्हणजे काय आपली की ही मॉर्निंग स्ट्रॅटर्जी आहे. मॉर्निंग स्ट्रॅटर्जी अशी आहे की ज्यावेळेस आपलं मार्केट ओपन होतं 9:15 वाजता त्यावेळेस आपण ट्रेड घेणार आहोत. जो सिग्नल आला आपला इंडिकेटरचा बाय असो या सेल असो त्या सिग्नलवर आपण ट्रेड घ्यायचा. जो पहिला ट्रेड घेणार आहोत आपण तो ट्रेड घ्यायचा. त्याच्यावर टार्गेट फिक्स करायचं आपल्याला की किती पॉईंट पाहिजे. जो ट्रेड घेतला आपण तर तो त्या पॉइंटला घेऊन एक्झिट व्हायचा किंवा जो सिग्नल येईल बाय असो सेल असो तो सिग्नलवर एक्झिट व्हायचा आहे. आपण जो दुसरा ट्रेड घेणार आहोत त्याच्यावर पण टार्गेट सेट करायचं आहे. तो टार्गेट सेट केल्यानंतर ते टार्गेट आलं तर आपल्याला एक्झिट व्हायचं आहे किंवा सिग्नल आल्यानंतर एक्झिट व्हायचं आहे. एक 3 रूल्स मी तुम्हाला सांगणार आहेत. पहिला रूल्स म्हणजे काय की आपण दिवसाचे 3च ट्रेड करणार आहोत किंवा 2च ट्रेड घेणार आहोत मॅक्झिमम. 2 ट्रेड कसे घेणार आहोत की जे पहिले 2 ट्रेड घेणार आहोत आपण दोन्ही जर प्रॉफिटेबल असले तर तिसरा ट्रेड घेणार नाहीये. दोन्ही जर लॉस असले तर तिसरा ट्रेड घेणार नाही. आणि जर आपला एक प्रॉफिटेबल आणि एक लॉस असला तरच आपण हा तिसरा ट्रेड घेणार आहे. दुसरं मला एक सांगायचं आहे की दिवसभर तुम्ही ट्रेडिंग करू नका. फक्त हे स्ट्रॅटर्जी फॉलो करा. त्याच्यावर 100% तुम्ही प्रॉफिटेबल होसाल. आणि मला एक परत सांगायचं आहे आपले जे युजर्स आहेत त्यांना की टाइम फ्रेम हा 3 मिनिटाचा यूज करायचा आहे आपल्याला. कारण की मॅक्झिमम लोक हे टाइम फ्रेम 5 मिनिटं 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं यूज करतात. की जो 3 मिनिटं आपण यूज करतो ऑर्डर टाइम फ्रेम आहे आणि याच्यावर 100% आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो. जर मला असं वाटतं की आम्ही जी वर्किंग करतोय मागच्या 6 महिन्यापासून जी स्ट्रॅटर्जी वर्किंग करतोय ती बँक निफ्टी आणि निफ्टीवर करतोय, इंडेक्सवर काम करतोय. आणि जर बँक निफ्टीवर जर काम करत असताना टार्गेट जर पॉईंटचं ठरवायचं तुम्हाला ते 50 पॉईंटचं ठरवा आणि त्याचा स्टॉप लॉस जर घ्यायचा तर 20 पॉईंटचा ठेवा. आणि निफ्टीमध्ये जर आपण वर्किंग करतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही 20 पॉईंटचं टार्गेट ठेवा, 10 पॉईंटचं स्टॉप लॉस ठेवा. जेणेकरून तुम्हाला 100% प्रॉफिटेबल म्हणजे कसं होईल की एक ट्रेड जरी आपला लूज मध्ये गेला एक ट्रेड प्रॉफिटेबल असला तरी आपण विनिंग असू म्हणजे आपण प्रॉफिटेबल असू. दोन्ही ट्रेड जर आपले पॉझिटिव्ह असले तर 100% प्रॉफिटेबल राहू. आणि दोन्ही जर लॉस मध्ये गेले तर लॉस आपला कमी होईल. म्हणजे आपण टार्गेट घेणार आहोत बँक निफ्टीमध्ये 50 पॉईंट तर स्टॉप लॉस घेणार आहोत 20 पॉईंट. म्हणजे 20 आणि 20 40 पॉईंट आपल्या त्या दिवशीचा लॉस होईल. आणि याच्यानंतर आपण त्या दिवसाची ट्रेडिंग थांबवणार आहोत. याच्यानंतर ट्रेडिंग करायची नाहीये. कारण की काय होतं दिवसभर तुम्ही ट्रेडिंग करता आणि एंड ऑफ द डे काय होतंय की लॉस होऊन जातो. ही मॉर्निंग स्ट्रॅटर्जी एकदम परफेक्ट आहे कारण की आम्ही 6 महिन्यापासून यूज करतो आणि आम्ही प्रॉफिटेबल आहे. म्हणून ही आपल्या कस्टमरसाठी एक नवीन सिक्रेट स्ट्रॅटर्जी आहे. ती तुम्ही वर्किंग करा आणि प्रॉफिटेबल व्हा. याच्यानंतर काय आहे तर काय करायचं आहे आपण ते बघूया. ही स्ट्रॅटर्जी यूज करत असताना तुम्ही ऑप्शन चूज करत असाल तर फक्त इन द मनी ऑप्शन चूज करायचं. कॉल असो या पुट असो तो इन द मनी घ्यायचा आणि ट्रेड करायचा. जसं की आता आपण रूल्स हे डिस्कस केलेत 3 रूल्स ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो आज लाईव्ह मध्ये. हे सिग्नल कसे आले होते मॉर्निंगचे सकाळी 9:15 वाजता. जसं की तुम्ही बघू शकता मी स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला हा सकाळचा सिग्नल आलाय सेल सिग्नल त्याच्यामध्ये आपण पुट घेतला होता आणि त्याच्यामध्ये टार्गेट सेट केलं होतं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 20 पॉईंटचं. हे या सेल सिग्नल मध्ये हे अचिव्हमेंट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक्झिट झालेलो आहे आपलं टार्गेट घेऊन. आणि दुसरा एक सिग्नल आलेला आहे आपला बाय साईडचा म्हणजे कॉल साईडचा. तो आलेला आपल्याला 9:42 त्याच्यामध्ये पण आपण 20 पॉईंटचं जे टार्गेट होतं ते सेट केलेलं होतं आणि ते 100% तुम्ही बघू शकता की अचिव्हमेंट झालेलं आहे. हे दोन्ही ट्रेड आपले पॉझिटिव्ह निघले म्हणजे आपण प्रॉफिटेबल निघलो या दोन्ही ट्रेडमध्ये. आपल्या रूल्स नुसार आजच्या दिवशीची आम्ही जी ट्रेडिंग होती ती थांबवली आहे. जे आपले नवीन युजर्स आहेत त्यांना एक मला आवर्जून सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण स्टार्टिंगला ट्रेडिंग करतो त्याच्यामध्ये पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंग करतानाही आपण 1-2 ट्रेड करून ते जज नका करू. पेपर ट्रेडिंग करताना आपण 10 ट्रेड करा. त्याच्यामध्ये किती ट्रेड पॉझिटिव्ह आहे किती ट्रेड निगेटिव्ह आहे त्याचं अनालिसिस करा आणि फायनल आउटपुट काय येतं आपल्याला ते बघूयात. दुसरं म्हणजे काय की आपण जर तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग करायचं आहे तर एका लॉटनी सुरुवात करा. आणि जे 3 रूल्स आपण सांगितलेले आहेत ते रूल्स 100% फॉलो करा. प्रत्येक दिवशी ते रूल्स फॉलो करा. 10 दिवस ट्रेडिंग करा. 10 दिवसानंतर आपले काय रिझल्ट येतात. आम्हाला तर 100% गॅरंटी आपले रिझल्ट हे पॉझिटिव्ह म्हणजे प्रॉफिटेबलच राहणार आहेत. तर त्यानुसार तुम्ही ट्रेडिंग करा. 100% तुम्ही प्रॉफिटेबल होसाल. मला एक परत आपल्या जे नवीन युजर्स आहेत त्यांना असं सांगायचं आहे की आपण ज्यावेळेस द वेव्हचर हे इंडिकेटर घेतोय
त्याच्यामध्ये आपण पहिले तर एक स्टार्टिंगला पेपर ट्रेडिंग करा. 10 जे आहे ट्रेड आपले ते पेपर ट्रेडिंगनी करू शकता किंवा एक लॉटनी करू शकता. म्हणजे कसं आहे की जास्तीत जास्त लॉटमध्ये न करता आपण एका लॉटपासून सुरुवात करू. आपला जसा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल तसं आपण हळूहळू ग्रो होऊ त्याच्यामध्ये. म्हणजे आणि दुसरं एक म्हणायचं मला की आपण 1 आणि 2 हे ट्रेड न करता आपण पूर्ण 10 ट्रेड यूज करा. 10 ट्रेडमध्ये ट्रेडिंग करा. त्याच्यामध्ये तुम्ही जसं आपण सांगितलंय की 3 जे रूल्स आहे ते 10 दिवस फॉलो करा आणि जे 10 दिवस वर्किंग करणार आहे आपण ते एका लॉटवर किंवा पेपर ट्रेडिंगवर हे करा. त्याच्यानंतर आपल्याला असं कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आमच्याबद्दल किंवा आमच्या आता द वेव्हच्या सर इंडिकेटर बद्दल, त्याच्यानंतर आपण हळूहळू लॉट वाढू शकतो. 1 चे 5 किंवा 10 लॉट मध्ये जाऊ शकतो आपण. आणि तुम्हाला जसं कॉन्फिडन्स आणखी बिल्डअप झाला तर तुम्ही लॉट साईज ही किती वाढू शकता. आपलं तर पॉईंटचं ठरलेलं आहे की 20 पॉईंट घ्यायचे आहे, टार्गेट घ्यायचं आहे आणि एक्झिट व्हायचं आहे. या रूल्सनी जर आपण 100% गेलो तर आपण प्रॉफिटेबलच आहोत, ही आमची गॅरंटी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर संपर्क करायचा आहे तर आमचं ऑफिस छत्रपती संभाजीनगरमध्ये उल्कानगरी मेफेअर या बिल्डिंगमध्ये आहेत. तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता, आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. अदरवाईज आमचा खाली दिलेला नंबर आहे याच्यावर का संपर्क साधू शकता किंवा आमची वेबसाईट आहे त्याच्यावरही संपर्क साधू शकता. आणखी काही तुम्हाला माहिती हवी असली तर माझा पर्सनल नंबरही मी त्याच्यावर दिलेला आहे, तुम्ही मलाही कॉल करू शकता. आणि असंच जर तुम्हाला प्रॉफिट करायचं असलं तर माझं तर आमची फ्री ट्रायल आहे तुम्हाला 3 दिवसासाठी किंवा 7 दिवसासाठी. ती ट्रायल घेऊन यूज करा. त्याच्यानंतर तुम्हाला आवडलं तर तुम्ही प्रीमियम घेऊ शकता. एवढंच माझं सांगणं आहे. थँक यू सो मच.